नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण प्रॅक्टिस सेट 3.3 म्हणजे सराव संच 3.3 पाहणार आहोत. हा सराव संच 3.3 म्हणजे प्रॅक्टिस सेट 3.3 हा कशावर आधारित आहे तर सम ऑफ द n टर्म्स ऑफ एन अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे अंकगणित श्रेणीच्या पहिल्या n पदांची बेरीज कशी काढायची यावर आधारित हा सराव संच 3.3 आहे. मग यासाठी एका फॉर्म्युल्याचा म्हणजे सूत्राचा वापर करायचा आहे. तर फॉर्म्युला म्हणजे सूत्र असं आहे बघा, Sn इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस इन ब्रॅकेट n-1 ब्रॅकेट कंप्लीट d. हे Sn चा फॉर्म्युला आहे. त्याचबरोबर आणखीन एक फॉर्म्युला आहे तो म्हणजे Sn इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट t1 प्लस tn. यामध्ये a म्हणजे काय असतंय, a म्हणजे फर्स्ट टर्म म्हणजे पहिले पद, t1 म्हणजे फर्स्ट टर्म म्हणजे पहिले पद, d म्हणजे कॉमन डिफरन्स म्हणजे साधारण फरक आणि tn म्हणजे लास्ट टर्म म्हणजे शेवटचे पद. या फॉर्म्युल्याच्या आधारावरच आपल्याला काय करायचं आहे, प्रॅक्टिस सेट 3.3 सराव संच 3.3 बघायचा आहे. तर आज प्रथम आपण सराव संच 3.3 मधील पहिला प्रश्न बघणार आहे. पहिला प्रश्न काय बघा, तर first terms and common difference of an AP are 6 and 3 respectively. Find S27. म्हणजे पहिले पद व साधारण फरक एका अंकगणित श्रेणीचा पहिलं पद आणि साधारण फरक 6 व 3 आहेत, अनुक्रमे 6 व 3 आहेत. तर S27 काढा म्हणून सांगितले. काय सांगितले? S27 काढा म्हणून सांगितले. त्यासाठी फॉर्म्युला वापरायचा आहे Sn इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट. इथं काय येते रे, तर आताच मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, काय फॉर्म्युला 2a. ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे म्हणजे कृतीयुक्त प्रश्न आहे. हे ज्या चौकटी आहेत त्या चौकटी आपल्याला भरायच्या आहेत. हा प्रश्न एक 2 मार्काला विचारला जातो परीक्षेला. मग या ठिकाणी काय आलं, 2a प्लस n-1 ब्रॅकेट कंप्लीट d. n-1 ब्रॅकेट कंप्लीट d म्हणजे S27 बरोबर 27/2 कंसात. आता हे 12 कुठून आलं तर 2a. 12 कुठून आलं तर 2a. 2 आणि a या दोघांच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. 2 आणि a ची किंमत 6 आहे. बेसक्क 12. बेसक्क 12 अधिक यांची किंमत किती आहे, 27 आहे. यांची किंमत किती आहे, 27 वजा 1 कंस पूर्ण d. d ची किंमत किती आहे, 3 आहे. आता तुमच्या ऍक्टिव्हिटी मध्ये डायरेक्ट ही स्टेप दिलेली आहे. मी डायरेक्ट स्टेप करण्यापेक्षा आणखी एक स्टेप वाढवतो बघा. काय, 27/2 इन ब्रॅकेट 12 अधिक 27 वजा 1. 27 वजा 1 म्हणजेच काय, 26 आणि हे गुणिले किती रे, 3. गुणिले किती, 3. म्हणजे या ठिकाणी आणखी एक स्टेप वाढवतो बघा. 27/2 कंसात 12 अधिक 3 सक्क 1808 हाच्याला 1 3 दूनी 6 6 आणि 1 किती, 7 म्हणजे 78 आलं. या 2 स्टेप वाढवाव्या लागतात कारण इथे डायरेक्ट स्टेप दिलेले आहे. हे केल्याशिवाय आपल्याला इथे उत्तर मिळणार नाही. मग पुन्हा एकदा 27/2 गुणिले 8 आणि 2 10 0 हाच्याला 1 7 आणि 1 8 8 आणि 1 9 8 आणि 1 9 म्हणजे 27/2 गुणिले इथं काय येणार आहे, 90. ज्या वेळेला 2 न 90 ला भागतोय आपण त्याला उत्तर येते 45 आणि हे गुणिले किती आहे, 27. आता या दोघांचा गुणाकार करायचा आहे. 27 आणि 45 चा गुणाकार करायचा आणि या 27 आणि 45 चा गुणाकार केल्यानंतर इथं आपलं काय लिहायचं, उत्तर लिहायचं. ते म्हणजे आपलं काय असणार आहे, S27 असणार आहे. बघा मी गुणाकार करून टाकतो बघा. 5 7 35 5 हाच्याला 3 5 दूनी 10 10 3 13 10 3 13. पुन्हा एक शून्य देतो. 4 7 28 8 हाच्याला 2 4 दूनी 8 8 आणि 2 किती, 10. म्हणजे आपलं उत्तर किती येते बघा, 8 आणि 3 11 हाच्याला 1 2 1215. म्हणजे आपलं S27 काढायला सांगितलं होतं आपल्याला. अंकगणित श्रेणीचा S27 म्हणजे पहिल्या 27 पदांची बेरीज, सम ऑफ द फर्स्ट 27 टर्म्स किती येते,
1215 म्हणजे 1215. अशा पद्धतीने पहिलं गणित आपण पाहिलेलं आहे. आता हे तुम्ही पहिलं गणित तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचं. आता प्रश्न क्रमांक 2 बघा. काय आहे प्रश्न क्रमांक 2? फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर. हा प्रश्न क्रमांक 2 काय आहे? फाइंड आउट द सम फर्स्ट इवन 123 इवन नॅचरल नंबर्स. म्हणजे पहिल्या 123 सम नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायला सांगितली. सम नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायला सांगितली. बघा उत्तराला सुरुवात करतो. बघा काय करतोय बघा. आधी सुरुवातीला काय करतो बघा. सम नैसर्गिक संख्या लिहितो. सम नैसर्गिक संख्या म्हणजे इवन नॅचरल नंबर्स. हा कुठले कुठले रे इवन नॅचरल नंबर्स? 2, 4, 6, 8 याला म्हणायचं इवन नॅचरल नंबर. हियर म्हणजे येते. T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू किती येणार आहे रे? 2. म्हणजे पहिले पद फर्स्ट टर्म किती आहे? 2. आता साधारण फरक कॉमन डिफरन्स D किती येणार आहे? 4 minus 2 that is 2. 6 minus 4 that is 2. 8 minus 6 that is 2. म्हणजे पहिले पद आणि साधारण फरक मिळालेला आहे. आपल्याला काय सांगितलंय? पहिल्या 123 समनैसर्गिक संख्यांची बेरीज करायची. फर्स्ट सम ऑफ द फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर्स काढायचे. म्हणजे आपल्याला काय माहित पाहिजे? हा T1 आहे, हा T2 आहे, हा T3 आहे, हा T4 आहे. बरोबर आहे. आपल्याला T123 माहित पाहिजे. काय माहित पाहिजे? T123 T123 हे माहित पाहिजे. म्हणजे 123वे पद 123वी टर्म काय इथे हे माहित पाहिजे. म्हणजे मला इथं काय काढायचं आहे? आधी पद काढावं लागणार आहे. काय काढावं लागणार आहे? पद म्हणजे काय काढावं लागणार आहे? टर्म काढावं लागणार आहे. आणि ज्या वेळेला आपण पद काढतोय, टर्म काढतोय, त्यावेळेला कोणता फॉर्म्युला वापरतोय? तर आपण वापरणार आहे TN. कोणता फॉर्म्युला वापरणार आहे? TN चा फॉर्म्युला वापरणार आहे. म्हणजे या फॉर्म्युला काय म्हणाय? पद काढण्याचं n टर्म म्हणजे 123 हे काढायचं आहे. मग TN चा फॉर्म्युला काय आहे? तो आपल्याला माहित आहे. A प्लस इन ब्रॅकेट n मायनस 1 ब्रॅकेट कम्प्लीट D. आता n ची व्हॅल्यू किती आहे? कितवं पद काढायचं आहे? 123व. म्हणून n ची व्हॅल्यू किती आहे? 123. बरोबर. A ची व्हॅल्यू किती आहे? 2. अधिक n ची किंमत 123 वजा A आणि D ची किंमत किती आहे? 2 आहे. म्हणजे 2 प्लस 123 मायनस 1 122 इंटू 2 म्हणजे 2 प्लस बेदुणी 4 आणि बेके 244 आहे. म्हणजे या 244 मध्ये 2 मिळवले तर उत्तर किती येते? 246. म्हणजे T123 म्हणजे लास्ट टर्म किती आली रे? 246. आणि आता आपल्याला काय करायचं आहे? सम ऑफ द फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर्स काढायचे. म्हणजे पहिल्या 123 समनैसर्गिक संख्यांची बेरीज काढू. म्हणून आता लिहिणार आहे मी काय? आता पहिल्या 123 समनैसर्गिक संख्यांची बेरीज काढू. म्हणजे नाव टू फाइंड सम
of first 123 even natural numbers म्हणजे बेरीज काढायची आहे. काय काढायची आहे? बेरीज काढायची आहे. मग फॉर्म्युला कुठला वापरणार आहे? Sn इज इक्वल टू n अपॉन 2 इन ब्रॅकेट t1 प्लस tn. मग s n ची किंमत किती आहे? आपल्याला माहित आहे 123 आहे. बरोबर. n ची व्हॅल्यू 123 डिवाइडेड बाय 2 इन ब्रॅकेट t1 किती आहे? t1 आहे 2 आणि tn म्हणजेच काय? t 123 म्हणजे 123 डिवाइडेड बाय 2 इन ब्रॅकेट 2 प्लस t 123 किती आहे? 246 म्हणजेच 123/2 गुणिले 246 अधिक 2 248. किती येते? 248. बे एके बे दुनी 4 आणि बे चौक 8 म्हणजे 123 गुणिले किती रे? 124. या दोघांचा गुणाकार केला की तुम्हाला यस 123 मिळेल. काय मिळेल? यस 123. बघा गुणाकार काय येतोय? 123 गुणिले 124 काय येतोय? 4 त्रिकोण 12 2 4 1 4 2 8 8 आणि 1 9 4 1 4 1 0 बे त्रिक 6 बे दुनी 4 बे एके बे पुन्हा 2 शून्य लिहितो 3 1 3 2 1 2 1 1 1 2 अशी 2 9 6 15 5 हाच्याला 1 3 आणि 1 4 4 आणि 4 8 8 आणि 4 12 2 हाच्याला 1 2 2 4 आणि 1 5 आणि 1 अशी 1 म्हणजे उत्तर किती येते? 15,252. किती येते उत्तर? 15,252. आता तुम्ही म्हणणार सर एक्सेल काढण्यासाठी मगाशी तुम्ही दुसरा फॉर्म्युला वापरला होता आणि आता तुम्ही दुसरा वापरला असं का? हा फॉर्म्युला का वापरला? तर यामध्ये मला t1 माहित होता आणि tn माहित होता म्हणून हा फॉर्म्युला वापरला. कोणत्याही पद्धतीने जर गणित सोडवलं तरी उत्तर तेच येणार आहे. उत्तरामध्ये काही बदल होत नाही. म्हणजे जरी हे गणित या ठिकाणी या फॉर्म्युलेच्या ऐवजी या जरी फॉर्म्युल्याने सोडवलं 2a प्लस n मायनस 1 ब्रॅकेट कंप्लीट d या जरी फॉर्म्युल्याने सूत्राने जरी सोडवलं तर उत्तर तेच येते. बघूया चेक करूया आपण दोन्ही सूत्रांचं उत्तर एकच येते का? म्हणजे यस 123 बरोबर 123/2 कंसात 2 गुणिले a ची किंमत किती आहे? 2 अधिक n ची किंमत 123 वजा 1 आणि d ची किंमत किती आहे? d ची सुद्धा किंमत आहे 2 ब्रॅकेट कंप्लीट. म्हणजे 123 डिवाइडेड बाय 2 बेदुनी 4 अधिक बेदुनी 4 123 वजा 1 122 गुणिले 2 122 गुणिले 2 म्हणजे 123/2 कंसात 4 अधिक बेदुनी 4 आणि बे एके बे म्हणजे 123/2 कंस गुणिले 244 अधिक 4 म्हणजे 248 म्हणजे बे दुनी 4 बे चौक 8 123 गुणिले काय 124 123 गुणिले 124 म्हणजे यस 123 किती येतोय? 15,252. याच्यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल की कोणत्याही पद्धतीनं या कुठल्याही सूत्राने जरी उत्तर काढलं तर दोन्ही उत्तर कशी येतात सेम. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल तुम्हाला हे सूत्र सोपं वाटेल किंवा हे सूत्र सोपं वाटेल दोन्हीपैकी जे सूत्र सोपं वाटेल त्या सूत्राने तुम्ही काय करायचंय दिलेली एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. लक्षात आलंय का तुमच्या? फायनल आन्सर काय लिहिणार आहे? फायनल शेवटी वर्ड्स मध्ये आन्सर लिहायचं आहे, शब्दामध्ये उत्तर लिहायचं आहे. काय लिहिणार आहे? म्हणून पहिल्या 123 सम नैसर्गिक संख्यांची बेरीज 15,252
आहे. सेमीवाले कसं लिहिणार? देअरफॉर द सम ऑफ फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर इज 15,252. अशा पद्धतीनं हे सराव संच 3.3 म्हणजे प्रॅक्टिस सेट 3.3 मधला क्वेश्चन नंबर 2 या ठिकाणी संपलेला आहे. तर तुम्ही व्यवस्थितरित्या तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे. आता यातलं 3 नंबरचं गणित बघा. फाइंड द सम ऑफ ऑल इवन नंबर्स फ्रॉम 1 to 350. असं सेमीच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे आणि मराठी मीडियमच्या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे बघा. 1 ते 350 यामधील 1 ते 350 यामधील सर्व सम संख्यांची बेरीज काढा असं सांगितले. यामधील आणि या सेमीच्या पुस्तकामध्ये एक शब्द राहिलाय इन बिटवीन. इन बिटवीन हा शब्द राहिलाय. म्हणजे प्रश्न कसा आहे बघा सेमीवाले, लक्ष द्या. फाइंड द सम ऑफ ऑल इवन नंबर्स इन बिटवीन 1 to 350. म्हणजे 1 ते 350 यामधील काय सम संख्या, यामधील सम संख्या इवन नंबर्स इन बिटवीन 1 to 350. म्हणजे या इन बिटवीन शब्दाला खूप महत्व आहे. कारण 350 सुद्धा समसंख्या आहे. 1 ते 350 पर्यंतची असती तर 350 आला असतं. पण या मधील म्हटलंय, इन बिटवीन म्हटलंय, म्हणून पहिली समसंख्या काय त्या 2, नंतर 4, नंतर 6 आणि शेवटची समसंख्या 350 येणार नाही. तर किती येणार आहे? 348 येणार आहे. का? तर 350च्या मधील म्हणजे अलीकडची. मग 349 येते, हे ऑड नंबर आहे, विषम संख्या आहे, म्हणून समसंख्या कुठली? 348. हिअर येते ही काय अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. कारण कॉमन डिफरन्स कसं आहे? सेम आहे, म्हणून अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. हिअर येते T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू किती रे? 2. कॉमन डिफरन्स D इज इक्वल टू 4 minus 2 that is 2. ओके. आता आपल्याला पुन्हा एकदा काय काढायचं आहे? आधी सुरुवातीला n ची किंमत काढायची आहे. या ठिकाणी काय काढायची आहे? n ची व्हॅल्यू काढायची. म्हणजे यामध्ये किती समसंख्या आहेत हे काढलं पाहिजे. कारण बेरीज काढायची. मग आणखीन काय दिलंय? लास्ट टर्म दिलाय, लास्ट टर्म Tn शेवटचे पद दिलंय. किती दिलेलं आहे? 348. मग आता फॉर्म्युला वापरणार आहे काय? Tn इज इक्वल टू A प्लस इन ब्रॅकेट n मायनस 1 ब्रॅकेट कम्प्लीट. मग Tn किती दिलाय? 348 बरोबर. A ची किंमत किती आहे? 2. n ची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला वजा 1 आणि D ची किंमत सुद्धा किती दिल्या? 2. 348 हे अधिक 2 आहे, प्लस 2 आहे, काय होणार आहे? -2 होणार आहे. ओके. n मायनस 1 ब्रॅकेट कम्प्लीट 2. 348 मधून 2 गेले, 346 राहिले. हे 2 इंटू ते गुणिले होते, ते काय झाले? भागिले झाले. बरोबर n मायनस 1. बे 1 बे राहिला 1 वरने घेतली 4, टोटल झाले 14. बे 7 14 आणि बे 3 किती? 6. वजा 1 या ठिकाणी इकडे आल्यावर अधिक 1 होणार आहे. बरोबर n म्हणजेच n बरोबर 173 अधिक 1 174. मग हा n म्हणजे काय आहे? नंबर्स आहेत, संख्या आहे. कसल्या संख्या आहेत? तर 1 ते 350 मधील 1 ते 350 मध्ये एवढ्या समसंख्या आहेत. 1 ते 350 मध्ये एवढ्या समसंख्या आहेत. म्हणजे 1 to 350 च्या मध्ये 174 इन बिटवीन 174 नंबर्स आहेत. आणि या 174 नंबरचे आपल्याला काय काढायचे? सम काढायचे. ओके. आता यस 174 काढू. नाव
नाव टू फाइंड S174. ओके, मग त्यासाठी आपल्याला काय काय माहित आहे, तर T1 माहित आहे. T1 किती आहे, T1 बरोबर 2 आहे. N माहित आहे, N किती 174 आणि T 174 माहित आहे. T 174 माहित आहे किती 340 348. आता SN चा फॉर्म्युला वापरतो, N/2 इन ब्रॅकेट T1 प्लस Tn. ओके, म्हणजे S 174 इज इक्वल टू 174/2 कंसात T1 किती आहे 2 आणि Tn म्हणजे T 174 म्हणजे S 174 बरोबर काय येणार आहे बघा, 2×8=16 उरले किती रे 1 वरने घेतले 4 टोटल झाले 14 2×7=14 कंसात 2 अधिक T 174 किती आहे 348. ओके, म्हणजे 87 गुणिले 348 अधिक 2 350. आता मी काय करतो बघा, या 87चा आणि या 35चा गुणाकार करतो. 87चा आणि 35चा गुणाकार करतो. हा वरचा चिन्ह ऑलरेडी तिथे 1 देऊन ठेवतो. मग काय होतंय 5 7 35 5 4 3 45 40 आणि 3 43 1 0 3 7 21 1 4 2 3 8 24 25 26 5 3 आणि 1 4 6 4 10 0 4 1 2 आणि 1 3. म्हणजेच या ठिकाणी या पद्धतीने हे उत्तर येते. म्हणजे S 174 किती येते रे, S 174 30,450 30,450. म्हणजे इथं आपण शेवटी उत्तर कसं लिहिणार आहे बघा, 1 ते 350 यामधील समसंख्यांची बेरीज 30,450 आहे. The sum of even numbers in between 1 to 350. The sum of even numbers in between 1 to 350 is 30,450. 30,450. अशा पद्धतीने शेवटी आन्सर लिहिणं गरजेचं आहे. त्याला अर्धा मार्क असतो, त्यामुळे अर्धा मार्क जर आपल्याला हवा असेल तर तुम्ही हे शेवटी उत्तर लिहिणं गरजेचं आहे. वर्ड्स मध्ये आन्सर लिहिणं गरजेचं आहे. लक्षात आलंय का तुमच्या? तर हे गणित सोडवून तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवून घ्यायचं आहे. धन्यवाद.